गुड आफ्टरनून स्टुडंट. तर मागील लेक्चरमध्ये आपण भूमी स्वरूपे गट दुसरा यामध्ये साधारणतः पर्वत जे पर्वतांची जी वैशिष्ट्ये आहेत ती पर्वतांची वैशिष्ट्ये आपण बघितलेलं आहे. तर साधारणतः जी दुसऱ्या गटातील जे भूरूपे आहेत त्याच्यामध्ये साधारणतः पर्वत, पठार आणि मैदान यांचा समावेश होतो आणि त्यातील जे पर्वत जे आहे तर पर्वत आपण बघत होतो. तर साधारणतः पर्वताचे वैशिष्ट्य आपण बघितले. तर पर्वताची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यांच्यानुसार आपल्याला असं लक्षात येईल की पहिलं वैशिष्ट्य काय आहे की जगातील जे काही पर्वत आहे ती पर्वत साधारणतः त्यांच्या म्हणजे पर्वताच्या आतमध्ये साधारणतः गाळाची जी खडक आहे किंवा म्हणजे भूगर्भशास्त्रीय पाहणीवरून अनेक शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आलेलं आहे की जगातील जी काही पर्वत आहेत ती पर्वत साधारणतः गाळाच्या खडकापासून संचयनामुळे निर्माण झालेले आहेत. आणि दुसरं आहे साधारणतः जी काही पर्वत आहेत ती साधारणतः उत्तर किंवा दक्षिण आणि पूर्व किंवा पश्चिम म्हणजे उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम असे पसरलेले आहेत. आणि साधारणतः त्यांचा जो आकार आहे तो आकार साधारणतः चापाकार आहे म्हणजे असा कर्व आहे. त्याला प्रत्येक पर्वताला असं कर्व आहे. एकही पर्वत जगातला तो सरळ नाही म्हणजे व्हर्टिकल नाही. एकूण म्हणजे उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम दिशेचा आपण विचार केला तर एकही जगातला पर्वत असा सरळ नाही. त्याला वाक आहे मधून. एकतर ते असं असेल किंवा म्हणजे एकतर ते असं असेल किंवा असं असेल. पण एकही पर्वत साधारणतः हिमालय पर्वत जो आहे हा अशा प्रकारे वाक असलेला पर्वत आहे. म्हणजे जगातील एकूणच जेवढे काही पर्वत आहेत ते साधारणतः वाक म्हणजे मध्ये वाक आहे आणि उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम पसरलेले आहेत. त्यानंतर हे पर्वत साधारणतः जे म्हणजे भूखंड आहेत जे कॉन्टिनेंटल जे खंड आहेत त्या खंडांच्या म्हणजे जिथं खंड संपतात आणि किनारा लागतो त्या दोनच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि साधारणतः दक्षिण अमेरिके किंवा उत्तर अमेरिकेमध्ये रॉकी आणि अँडीज जे पर्वत आहेत ते साधारणतः उत्तर दक्षिण आणि अगदी कॉन्टिनेंटल म्हणजे भूखंड जिथे संपतो ते तिथेच काय हे पर्वत अस्तित्वात असलेला आपल्याला पाहायला मिळतात. आपण मग त्यानंतर साधारणतः युरोप, अमेरिका आणि अशा खंडातील जी काही पर्वत रांगा आहे ती पर्वत रांगा तेथील जो पठारी किंवा मैदानी प्रदेश जो आहे त्या मैदानी किंवा पठारी प्रदेशापेक्षा जास्त व्यापलेले आहेत म्हणजे कितीतरी पटीने ते जास्त मोठे आहेत. आणि याच्यामध्ये भूगर्भशास्त्रज्ञ कोबर यांनी असं मांडलेलं आहे की जेवढी काही पर्वत आहेत ती पर्वत साधारणतः ज्या ठिकाणी उथळ समुद्र आहे त्या उथळ समुद्रामध्ये गाळाचं संचयन होऊन मग त्याला ते पर्वत निर्माण हालचालीमध्ये त्याचा घड्या पडून सर्व पर्वतांची निर्मिती झाली असं कोबरचं मत आहे. इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. आता आपण पर्वत निर्मितीची अवस्था म्हणजे पर्वत निर्माण कोणत्या कोणत्या कालखंडात कशा प्रकारे झालेले आहे ती अवस्था कशा प्रकारे आहे त्याचा आपण थोडक्यात आपण इथे बघू. पर्वत निर्मिती अवस्था. पर्वतामध्ये काय आहे पर्वत निर्मिती अवस्था. पर्वत निर्मिती अवस्था पर्वत निर्मितीची अवस्था. त्याच्यामध्ये साधारणतः या पर्वत निर्मितीची साधारणतः 3 अवस्था शास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे. पहिले आहे भूसंनती अवस्था. पहिला आहे भूसंनती अवस्था. त्यानंतर आहे भू हालचालींची अवस्था. भू हालचालींची अवस्था.
आणि त्यानंतर आहे विकासाची अवस्था. विकासाची अवस्था. तर साधारणतः भूगर्भशास्त्रज्ञ आणि पर्वत निर्मितीचे काही जे अवस्था सांगितलेले आहेत, ते पर्वत निर्मितीची ज्या काही अवस्था आहेत, तर पहिला आहे भूसन्नती अवस्था, दुसरा आहे भू हालचालींची अवस्था आणि तिसरा आहे विकासाची अवस्था. ह्या तीन अवस्थांमधून पर्वतांची निर्मिती होत असते असं भूगर्भशास्त्रज्ञ किंवा भौतिक शास्त्रज्ञ किंवा ते जिओमॉर्फॉलॉजिस्ट जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामधला एक पहिलं जो आहे भूसन्नती अवस्था, त्या भूसन्नती अवस्थे संदर्भामध्ये आपण माहिती पाहू. तर साधारणतः अरुंद, लांब व उथळ समुद्र भागात क्षरण व अपक्षय कार्याच्या परिणामावशात गाळ वाहून येऊन त्यांचे संचयन होऊ लागते. कोणता? क्षरण आणि अपक्षय. तर साधारणतः जो समुद्र भाग आहे, जो उथळ समुद्र आहे, अशा समुद्र भागामध्ये क्षरण आणि अपक्षय कार्याच्या परिणामामुळे जो काही अपक्षय झाल्यानंतर जो काही गाळ वाहून येतो, तो गाळ वाहून आल्यानंतर जो काही उथळ समुद्र आहे, तो उथळ समुद्रात तिथे त्याचं संचयन होत असते आणि संचयन होऊ लागले म्हणजे या अवस्थेला प्रारंभ होतो. म्हणजे कोणत्या? भूसन्नतीची अवस्था आहे, या अवस्थेला प्रारंभ होतो. तर म्हणजे एकंदरीत काय की पृथ्वीवर जे काही उथळ समुद्र आहे, त्या उथळ समुद्रामध्ये क्षरण आणि अपक्षय कार्यामुळे जो काही गाळ वाहून येतो, तो येणारा जो गाळ आहे, तो गाळ त्या उथळ समुद्रामध्ये त्याचा संचयन होते आणि भूसन्नती अवस्था म्हणजे पर्वत निर्मितीच्या कार्याला प्रारंभ होत असते. मग या अवस्थेला साधारणतः पर्वत निर्माण कार्य अवस्था ही साधारणतः प्रारंभिक अवस्था आहे. म्हणजे यालाच प्रारंभिक पर्वत निर्मितीची ही प्रारंभिक अवस्था आहे असे मानतात. मग भूसन्नतीत गाळाच्या संचयनाचे कार्य लाखो वर्षापासून सुरू असते. गाळाचे सतत संचयन सुरू असल्यास भूसन्नतीचा तळभाग गाळाने भरून येतो. याच गाळाच्या संचयनाच्या अतिशय दबावामुळे भूसन्नतीच्या तळभागावर दाब पडतो. अशा रीतीने गाळाच्या संचयनातील भूसन्नतीला तळभाग खाली रेटण्याची क्रिया सतत सुरू असते. याचा परिणाम म्हणजे कालांतराने भूसन्नतीचा तळभाग गाळाने पूर्णपणे भरून जातो. वरच्या गाळाच्या थरांच्या दाबामुळे खालील थर घट्ट होतात व भूसन्नतीच्या तळावर स्तरीत खडक निर्माण होतात. याला पर्वत निर्मितीचा पाया असे म्हणतात. म्हणजे क्षरण आणि अपक्षय कार्यामुळे मग ते त्याचं संचयन होते. हे संचयन एका वर्षाचं नसून लाखो वर्षापर्यंत ही क्रिया सुरू असते. मग ही क्रिया ज्या ठिकाणी सुरू असते त्या ठिकाणी वरचा भाग म्हणजे त्याच्या तळभागामध्ये काय वरच्या गाळामुळे दाब निर्माण होतो आणि या दाब क्रियेमुळे, या दाबामुळे तळभागाला काय असे खडक तयार होतात. स्तरीत खडक किंवा गाळाचे खडक तयार होतात आणि हीच पर्वत निर्मितीची प्रारंभिक अवस्था किंवा त्याची पायाभरणी असते. असं म्हणजे पर्वतांची जी निर्मिती आहे साधारणतः आहे 3 अवस्थांमध्ये होत असते. बरोबर आहे. तर पहिल्या याच्यामध्ये गाळाचा संचयन होऊन स्तरीत खडकांची निर्मिती होते आणि ते त्याची पायाभरणी असते, हे असं शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. मग आहे भू हालचाली. मग भू हालचाली ही अवस्था येते. तर साधारणतः ज्या ठिकाणी भूसन्नतीमुळे ज्या ठिकाणी गाळाचे खडक तयार झाले म्हणजे एकंदरीत पर्वताच्या निर्मितीसाठी तिथे आता एक पार्श्वभूमी तयार झालेली आहे. गाळाचे जे खडक आहे ते खडक साधारणतः पायामध्ये त्याची जी पायाभरणी आहे पर्वताची, ती पायाभरणी या माध्यमातून म्हणजे गाळाचे खडक साधारणतः पहिले तयार होतात आणि ही क्रिया साधारणतः लाखो वर्ष चालत असते आणि ही
पहिली अवस्था आहे. मग आहे भू हालचालीची अवस्था. मग या अवस्थे अंतर्गत शक्तीमुळे पर्वत निर्माणकारी भू हालचाली निर्माण होऊन, कोणती? पर्वत निर्माणकारी भू हालचाल. मग या भू हालचालींची अवस्था जी आहे दुसरी अवस्था, तर पर्वत निर्माणकारी भू हालचालीमुळे निर्माण होऊन भूसंनतीच्या एका किंवा दोन्ही पार्श्वभागावर दाब पडतो आणि दाब वाढल्यावर भूसंनती निर्माण झालेल्या स्तरित खडकांच्या घड्या किंवा वड्या पडतात. ही क्रिया काही काळपर्यंत सुरू असल्यास अनेक घडीच्या पर्वतांची निर्मिती होते. म्हणजे गाळाच्या संचयनापासून स्तरित खडकांची निर्मिती होते आणि मग त्याची पायाभरणी होते. ती पायाभरणी झाल्यानंतर त्याच्यावर काही लाख वर्ष, काही हजारो वर्ष लोटल्यानंतर भू हालचालींची अवस्था होते. या भू हालचालींच्या अवस्थेमध्ये साधारणतः तो जो काही गाळ आहे त्याला दोन्हीकडून, म्हणजे साधारणतः इथे गाळ साचलेला आहे, या ठिकाणी इकडून आणि इकडून दाब पडून हा भाग काय वर उचलला जातो. म्हणजे हळूहळू काही कालांतर, म्हणजे काही लाखो वर्ष या क्रियेला लागत असतात. ती एका म्हणजे 10, 15, 100, 500 वर्ष नाही तर त्याला लाखो वर्ष लागतात. म्हणजे इकडून जर दाब आला असा तर हा भाग वर उचलला जातो आणि तिथे मग काय भू हालचालींची अवस्था सुरू होऊन जाते. म्हणजे त्या ठिकाणी वड्या निर्माण होतात आणि त्या वड्या, त्या दाबामुळे तिथे वड्या पडतात आणि जो उंच भाग वर येतो त्यालाच पर्वत आपण म्हणतो. मग तिसरा आहे विकासाची अवस्था. तर साधारणतः भूशास्त्राच्या मताप्रमाणे पर्वताची निर्मिती ही अगदी सावकाश घडणारी प्रक्रिया असते. भूसंनतीतील स्तरित खडकांच्या नुसत्या घड्या पडून पर्वत निर्मितीची क्रिया पूर्ण होत नाही, तर ही क्रिया लाखो वर्षापासून सुरू असते. या कालावधीत घड्यावर उचलल्या जातात, घडीच्या पर्वतांची उंची वाढली जाते, म्हणून या अवस्थेला विकासाची अवस्था असे म्हणतात. तर शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे विकासाची जी अवस्था आहे, म्हणजे भू हालचाली ही अवस्था संपली की जी विकास आहे, म्हणजे या ठिकाणी पर्वत साधारणतः त्या क्रिया, म्हणजे पर्वत हा त्याला वड्या पडायची फक्त प्रारंभ झालेला असतो, परंतु विकासाची जी अवस्था असते याच्यामध्ये साधारणतः दोन्हीकडून जो दाब पडतो, या दाबामुळे त्याला वड्या पडतात आणि प्रचंड उंचीचे पर्वतरांगा निर्माण होत असतात, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. आणि या क्रियेला साधारणतः विकासाच्या अवस्थेला सुद्धा लाखो वर्ष म्हणजे लागतात, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. तर जगातील अल्पाईन किंवा अल्पाईन म्हणजे अल्पाईन आणि हिमालय, जगातील अल्पाईन आणि हिमालय ही पर्वत साधारणतः म्हणजे अल्पाईन आणि हिमालय या पर्वत लाखो वर्षापूर्वी यांची निर्मिती जरी झाली असली तरी त्यांची उंचवण्याची क्रिया अजूनही सुरू आहे. या क्रियेबरोबर बहिर्गत शक्तींच्या अपक्षाची क्रिया सुरू असते. या दोन्ही क्रियांच्या संयुक्त परिणामाचे पर्वतांचे स्वरूप अधिकाधिक विकसित होत असते. म्हणजे काही भूगर्भ शास्त्रज्ञांनी असा म्हणजे त्यांच्या निदर्शनात आलेला आहे किंवा संशोधन केलेलं आहे. तर त्यांच्या मताप्रमाणे अल्पाईन आणि हिमालय हे दोन्ही जे पर्वत आहेत या दोन्ही पर्वतांची दिवसेंदिवस जी उंची आहे ती उंची वाढताना यांना लक्षात आलेलं आहे. कोणते? अल्पाईन आणि हिमालय पर्वत. मग पर्वत जसं जसं उंच होतं त्याच्यावर पुन्हा बहिर्गत शक्तींचे जे कारक आहेत, नदी, हिमनदी यांची क्रिया सुद्धा त्याच प्रमाणात सुरू होत असते आणि यांच्या परिणामाने पर्वताचे जे स्वरूप आहे ते साधारणतः अधिकाधिक विकसित होत असते. आपण इथे आज थांबू, उद्या पाहू पर्वतांचे वर्गीकरण. ठीक आहे? ओके, थँक्यू.